प्रांजलीज किचन मध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आज प्रांजलीज किचन मध्ये काय बनणार आहे चला व्हिडिओला सुरू करूया। जर तुम्हाला रोजच्या त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं आणि चमचमीत ट्राय करायचं असेल तर आज आपण बनवतोय खानदेश स्पेशल शेवभाजी। भाजी बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी मी इथं 2 मोठे कांदे घेतलेत आणि 1 मोठा टोमॅटो घेतलाय। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि तेलावरती उभा पातळ कट केलेला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा इथं खूप जास्त डार्क करायचा नाही, हलकासा त्याचा कलर चेंज झाला की लगेच त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलाय तो टाकून घेऊयात। टोमॅटो कट करतेवेळी त्याचं जे बिया असतात ते बिया सगळ्या काढून घ्यायचेत। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या, लसूण आणि अद्रकाचे काही काप टाकून घ्यायचेत। हे सगळं एकत्रित भाजून घ्यायचे। खरं सांगायचं तर या भाजीचं वाटण खूप साधं आणि सोपं आहे, पण या वाटणामुळेच त्या भाजीला खूप छान टेस्ट येते। त्यामुळे तुम्ही भाजता कसं यावर त्या भाजीची टेस्ट अवलंबून असते। तर त्याच कढईमध्ये परत 1 चमचा तेल टाकायचं आहे। त्यामध्ये 3 ते 4 मिरी, 3 ते 4 लवंग टाकायचं आहे आणि दालचिनीचे 2 छोटे तुकडे त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्याच तेलामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं, 1 चमचा धने जे मी जाडसर कुटून घेतलेत ते सगळं एकत्रित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा खोबरं थोडंसं लाल झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। गार झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगोदर जे सुके जिन्नस आहेत ते घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला जाड जी शेव असते ती टाकून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला एक थिकनेसपणा येतो आणि टेस्टही खूप छान येते। हे बघा आता खोबरं आणि शेव याचं वाटण इथं तयार झालंय। एकदम बारीक असं करायचं आहे आपल्याला हे वाटल्यानंतर मग यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेऊयात। हे बघा इथं आपलं वाटण तयार झालंय। एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। भाजीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप इथं आपली पूर्ण झालेली आहे। आता आपण दुसरी स्टेप करूयात, भाजीला फोडणी देऊयात। कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मोहरी छान फुलू द्यायची। मोहरी फुलल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊयात कढीपत्त्याची 5 ते 6 पानं, त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे, जिरे टाकून घेऊयात आणि जे आपण वाटण तयार केले ते आता टाकून घेऊयात। वाटण टाकतेवेळी गॅस एकतर बंद करा किंवा कमी करा, कारण तेल खूप गरम असतं आणि वाटण टाकल्यानंतर तेल बाहेर उडून येण्याची शक्यता असते। आता कमी गॅसवरती आपल्याला हे 2 मिनिट वाटण छान परतून घ्यायचं आहे। हे बघा इथं आता याला छान तेल सुटले। आता एखादा मिनिट अजून याला छान परतून घेऊयात। यामध्ये आता कोरडे मसाले टाकून घेऊ। सगळ्यात आधी टाकायचं आहे अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट टाकायचं आहे, 1 मोठा चमचा धनेपूड आणि 1 मोठा चमचा गरम मसाला। त्यानंतर कलर येण्यासाठी मी इथं 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। हे कोरडे मसाले करपू नये यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून भांडं विसळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण कढईमध्ये टाकून एखाद्या मिनिटासाठी आपल्याला हे परत एकदा परतून घ्यायचं आहे। इथं वाटण एकदम मस्त परतलं गेलं आहे। वाटणाचा जो घमघमाट आहे तो अगदी घरभर पसरला आहे, एकदम मस्त वास येतो आहे। ही भाजी खूप जास्त घट्ट नसते, पातळ असते, त्यामुळे तुम्हाला कितपत पातळ हवे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मला इथे भाजीचा रस्सा थोडासा घट्ट वाटतोय, त्यासाठी मी आणखीन 1 छोट्या ग्लासने 1 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेते, कारण भाजी ज्यावेळी शिजते आणि गार होते त्यावेळी ते अजून घट्ट होते। चवीपुरतं मीठ टाकूयात, बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूयात आणि कमी गॅसवरती 5 मिनिटासाठी हे भाजी उकळून घेऊ। भाजीचा रस्सा एकदम छान खळखळून उकळला आहे। आता गॅस बंद करूयात। ही भाजी खाण्यासाठी तर तयार आहे, पण ही शेवभाजी आहे आणि यामध्ये शेवच नाही, तर शेव कधी टाकायचं तर ज्यावेळी आपण जेवायला बसतोय त्यावेळी सगळ्यात आधी हा भाजीचा रस्सा घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर ही अशी जाड शेव मिळते जी खास शेवभाजीसाठी वापरली जाते, ती शेव आपण त्यामध्ये टाकून घेऊयात। तुम्हाला हवी तितकी कमी जास्त तुम्ही इथं वापरू शकता। त्यानंतर वरतून अजून आपल्याला 1 पळी भाजीचा रस्सा टाकायचा आहे आणि ही आपली खानदेश स्पेशल शेवभाजी तयार झाली। भेटूया पुढच्या भागात आणखीन एखादी छानशी रेसिपी घेऊन।